नमस्कार, मयुरेश व्लॉगमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत की मार्चमध्ये म्हणजे 20 मार्चला स्वामी प्रकट दिवस येत आहे। तर आजपासून स्वामी प्रकट दिनापर्यंत दररोज न चुकता अशी करा स्वामींची नित्यसेवा, तुमच्या नशिबाचे दरवाजे उघडतील आणि स्वामी तुमच्यावर प्रसन्न होतील। स्वामींची कृपा तुमच्यावर, तुमच्या परिवारावर सदैव राहील। चला तर मग स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्ही स्वामींची कोणती नित्यसेवा करायची आहे आणि कशी करायची आहे, तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। मी संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये देणार आहे। श्री स्वामी समर्थ। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण जी काही माहिती जाणून घेणार आहोत ती खूप खास असणार आहे, कारण आजची माहिती खास स्वामी समर्थ प्रकट दिनानिमित्त असणार आहे। 20 मार्च 2026 रोजी श्री स्वामी समर्थ महाराज प्रकट दिन उत्सव। तर या दिवशी आपल्याला नेमकं काय करायचं आहे, अभिषेक कसा करायचा आहे, हे सगळं काही सविस्तररित्या माहिती जाणून घेणार आहोत। पण त्यासाठी आपण हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पाहायचा आहे। तर मित्रांनो, 20 तारखेला म्हणजे 20 मार्चला स्वामी प्रकट दिन येणार आहे। त्या अगोदर आपल्याला काही सेवा करायच्या आहेत। फक्त त्या दिवसासाठी खूप देवदेव करायचं, मंदिरात जायचं, प्रसाद ठेवायचा, ह्या गोष्टी न करता जर आपण नित्यनियमाने जर काही सेवा केल्या तर आपल्याला विशेष दिवसाची गरज पडत नाही किंवा स्वामी महाराजांच्या विनवणी करण्याची देखील गरज पडत नाही। जो नित्यसेवा आपल्याला करायची आहे, पण ही नित्यसेवा जर आपण विशिष्ट पद्धतीने वापरून किंवा योग्य त्या नियमांचे पालन करून केली तर आपली इच्छापूर्ती देखील लवकरात लवकर होते आणि आपला जो स्वामीचा मार्ग आहे तो देखील आपल्याला सुखरूप होण्यासाठी आणि स्वामीपर्यंत पोहोचण्यासाठी देखील आपल्याला मदत होणार आहे। कारण फक्त कधीतरी स्वामींची काहीतरी सेवा करायची, एखाद्या वेळेस माळ जपायची किंवा कधीतरी आठवण आली म्हणून आपण स्वामींचे तर सारामृत वाचतो, अशा सेवा करायला अशा सेवा तर आपण करतोच, पण आपण स्वामी सेवेकरी आहोत, त्यामुळे आपलंही कर्तव्य आहे की आपण दररोज काही ना काही सेवा ही केलीच पाहिजे। आता ही सेवा करताना कुठले नियम पाळायचे हे जाणून घ्यायचे आहे। पण नित्यसेवेमध्ये नेमका कुठला समावेश असतो, कुठल्या गोष्टी करायच्या आहेत, हे देखील आपण जाणून घेऊया। आता नित्यसेवा म्हणजे काय, तर नित्यसेवेमध्ये या शब्दामध्ये सगळा काही अर्थ दडलेला आहे। नित्य म्हणजे दररोज करण्याची सेवा, ज्याला नित्यसेवा असं देखील म्हटलं जातं। तर अखंड स्वरूपाने आपल्याला ही सेवा करायची आहे। फक्त त्यामध्ये बाधा कधी उत्पन्न होऊ शकते, तर समजा एखाद्या महिला किंवा मुलगी आहे, तिला मासिक धर्म आला, तर मग या 4 दिवसामध्ये आपण देवाच्या वस्तूंना हात लावत नाही, देवाची पूजा वगैरे करत नाही, तर ते 4 दिवस सोडून तुम्ही इतर वेळेस मात्र सेवा वगैरे करायची आहे। त्यानंतर सूतक जर समजा पडलं तर सूतकामध्ये आपण 10-12 दिवस सेवा वगैरे करायची नाही, पण त्या दिवसामध्ये तुम्ही सेवा करायची नाही। फक्त ह्याच काळासाठी तुम्ही नित्यसेवेला पूर्णविराम देऊ शकता। पण या व्यतिरिक्त नित्यसेवा ही आपल्याला अखंड स्वरूपात करायची आहे। त्यासोबत जर अगदीच कधीतरी तुम्हाला कुठेतरी गावाला जायचं लागलं किंवा 2-3 दिवस जर तुमचे स्किप झाले तर हरकत नाही, पण जर तुम्ही फार जास्त काळासाठी जात आहात, तर समजा सासरी माहेरी तुम्ही कुठेही जात असाल, तर त्या ठिकाणी जाऊन जर तुम्हाला सेवा करायची शक्य असेल तर नक्कीच तुम्ही त्या ठिकाणी जाऊन देखील सेवा करू शकता। त्यामुळे सेवा करण्याची शक्यता आपल्याला खूप काही करण्याची गरज नाही। आपल्याला काय करायचे तर फक्त थोडासा वेळ काढायचा आहे आणि स्वामींची नित्यसेवा मासिक धर्म आणि सूतक वगळता रोज करायची आहे। तर आता सेवा कुठली करायची जाणून घेऊया। तर बघा, स्वामींच्या नित्यसेवेमध्ये प्रामुख्याने येते ती गोष्ट म्हणजे स्वामी चरित्र सारामृत पारायण। श्री स्वामी चरित्र सारामृत पारायण जे आता तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत आहे ते 21 अध्यायाचे दिलेले आहे। आता दिंडोरी प्रणीत केंद्रात जे सारामृत मिळतं ते अगदी छोटंसं आहे, त्यामध्ये थोडक्यात पण स्वामींच्या सगळ्या लीलांचे समावेश आहे। जसे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसते ते मिळणार आहे, त्यामुळे तुम्ही तो ग्रंथ घेऊन येऊ शकता आणि स्वामींचे चरित्र सारामृताचे विविध प्रकारचे 2-3 प्रकारचे तुम्हाला ग्रंथ पाहायला मिळतील। काही जणांनी
आपल्या कमेंटद्वारे देखील म्हणणं असं असतं की आमचा ग्रंथ खूप मोठा आहे आणि मग आम्हाला वाचायला खूप वेळ लागतो. तर बघा, अशी समस्या होती की अनेकांना स्वामींचे सारामृत वाचण्याची इच्छा होती, पण वेळ अभावी त्यांना ते करणं शक्य नव्हतं. आणि म्हणून आपल्या गुरुमाऊलींनी 700 श्लोकी श्री स्वामीचरित्र सारामृत काढलेलं आहे, जे वाचण्यासाठी फक्त आणि फक्त नवीन सेवेकरी असतील तर पाऊण तास, जुने सेवेकरी असतील तर अर्धा तास इतकाच वेळ लागतो. त्यामुळे काही बदल केलेला नाही, तेही तितकंच महत्त्वाचं आहे आणि त्यालाही तितकंच पवित्र असं मानलं जातं. त्यामुळे तुम्हाला जर स्वामीचरित्र सारामृत घ्यायचं असेल तर तुम्ही ते स्वामींच्या मठात जाऊन, तुमच्या जवळपास कुठं स्वामींचा मठ असेल त्या मठात सहज उपलब्ध आहे आणि व्हिडिओमध्ये दिसत आहे ते सारामृत तुम्हाला त्या स्वामीच्या मठामध्ये मिळून जाईल. किंवा तुम्ही ऑनलाईन ऑर्डर करा किंवा एका स्टेशनरीच्या दुकानात जाऊनही तुम्हाला हे सारामृत मिळू शकतं. तर हे 21 अध्यायाचं हे सारामृत आहे. तर बघा, या पद्धतीने देखील स्वामीचरित्र सारामृत पारायण केलं तर त्याचं फळ तुम्हाला त्याच पद्धतीने मिळणार आहे, हे लक्षात घ्या. आता तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत पारायण कसं करायचं आहे ते बघा. 1 ते 21 अध्याय आहेत. आपण एका बैठकीत वाचतो तेव्हा त्याला एक पारायण असं म्हटलं जातं. तर अशा प्रकारची विविध प्रकारची पारायणे अनेक महिला करत असतात. जसं की 11 पारायण, 21 पारायण, 51 पारायण, 108 पारायण अशा प्रकारचे पारायण केली जातात. पण ज्यांना हे करणं शक्य होत नाही किंवा ज्यांना दररोज नित्यसेवा करायची आहे त्यांनी फक्त दररोज 3 अध्याय वाचायचे आहे. क्रमशः 3 अध्याय वाचायला काही वेळ लागत नाही. फार तर तुमचे 10 ते 15 मिनटं जाणार आहेत. पण यामध्ये तुमचे 3 अध्याय आरामशीर वाचून होणार आहेत. तेही जुने सेवेकऱ्यांसाठी. नवीन सेवेकऱ्यांसाठी तर अगदी 8 ते 10 मिनिटात वाचन पूर्ण होतं. तर अशा प्रकारे तुम्हाला स्वामीचरित्र सारामृत नित्य नियमाने 3 अध्याय वाचायचे आहेत. आता ही झाली नित्यसेवेचा एक भाग. आपण 3 अध्याय म्हणजे काय, तर सारामृताचे 21 अध्याय दिलेले आहेत. मग समजा मी ते 3 अध्याय वाचले तर दुसऱ्या दिवशी मी पुढचे 4, 5, 6 असे वाचणार आहे आणि तिसऱ्या दिवशी तसेच पुढचे 7, 8, 9 अशा प्रकारे 7 दिवसामध्ये 21 अध्यायाचे पूर्ण वाचन करायचे आहे. अशा प्रकारे नित्यसेवा तुम्ही 3 अध्यायाची सुरू करू शकता. त्यानंतर नित्यसेवेमध्ये काय येतं तर 11 माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप बघा. श्री स्वामी समर्थ हा षडाक्षरी मंत्र प्रीतीने जपावा. अहोरात्र हे तुम्ही स्वामी क्षेत्रामध्ये वाचलं असेल त्यामुळे हा मंत्र अतिशय प्रभावी आहे. हा मंत्र म्हणताना आपल्याला कुठल्याही नियमाची पाळण्याची गरज नसते. कुठलंही बंधन आपल्यावर नसतं. आपण कुठेही कधीही कसंही स्वामींचं नाम जपू शकतो. पण नित्यसेवामध्ये देवासमोर बसून माळ हातात घेऊन आपल्याला स्वामींची माळ जपायची आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ जेव्हा आपण नामजप करतो तेव्हा स्वामी महाराज देखील आपल्याला जपत असतात, हे लक्षात घ्या. आता नित्यसेवेमध्ये 11 माळ जप करणे गरजेचं असतं. कारण 11 माळ का जपल्या जातात तर बघा, 11 माळ ज्या आहेत त्या आपल्यासाठी जपल्या जातात की आपल्यामध्ये जे काही दोष आहेत ते निघून जाण्यासाठी एक माळ असते. एक आपल्याला आईसाठी असते, एक वडिलांसाठी असते, एक गुरुसाठी असते. त्यानंतर आपल्यातल्या राग, द्वेष, मद, मत्सर या सगळ्यांसाठी गोष्टी निघून जाण्यासाठी, अहंकार निघून जाण्यासाठी एक माळ असते. आणि त्यानंतर शेवटची जी माळ असते ती 11वी जी माळ असते ती आपल्या स्वतःसाठी असते. म्हणून जोपर्यंत आपण 11 माळ पूर्ण करत नाही तोपर्यंत आपल्याला 11 माळ जप करणं गरजेचं सांगितलं आहे. पण अगदीच वेळेनुसार जर तुम्हाला शक्य होत नसेल तर 11 माळ जप करणं तर तुम्ही फक्त 1 माळ जपली तरीही चालेल. पण या व्यतिरिक्त तुम्ही जेव्हा इतर काम करत असता, जसं की महिला आहे स्वयंपाक करत असतील, दुसरं काही काम करत असतील, तेव्हा नामजप करणं गरजेचं आहे. जर तुम्हाला देवासमोर बसून 11 माळ जप करणं शक्य नसेल तर त्या ठिकाणी फक्त 1 माळ जपा आणि इतर काम करत असताना तुम्ही सतत नामस्मरण करायचं आहे. या व्यतिरिक्त पुरुष प्रवास करत असतील तर त्या ठिकाणी देखील त्यांना नामस्मरण चालू ठेवायचं आहे. तर निश्चितपणे
तुमची जी सेवा आहे तीच महाराजांपर्यंत स्वामींपर्यंत नक्कीच पोहोचणार आहे. त्यामुळे नित्यसेवेला दुसरा महत्त्वाचा टप्पा म्हणजे माळजप आणि तिसरी गोष्ट म्हणजे तारक मंत्र. तर बघा, तारक मंत्र म्हणजे काय? आपल्याला प्रत्येक संकटातून तारून नेणारा मंत्र हा तारक मंत्र म्हटला जातो. 11 वेळेस म्हणणं शक्य नसेल तर 11 वेळेस नाही तर कमीत कमी एकदा का होईना हा तारक मंत्र म्हणायचा आहे. आता या ठिकाणी तुम्हाला 3 सेवा सांगितल्या आहेत. स्वामी चरित्र सारामृत, माळजप आणि तारक मंत्र या 3 सेवा आहेत. त्या नित्यसेवेमध्ये तुम्हाला करायच्या आहेत. जेव्हापासून तुम्ही ह्या स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्हाला एक वेळ पाळून आणि काही नियम पाळून ही सेवा करायची आहे. आता या व्यतिरिक्त स्वामी प्रकट दिन झाल्यानंतर सेवा करायची नाही का, असाही प्रश्न तुमच्या मनात येऊ शकतो. तर बघा, आपल्याला नित्यसेवा ही कायमस्वरूपी करायची आहे. पण तुमच्या इच्छापूर्तीसाठी, तुम्हाला सवय लागण्यासाठी देवासमोर बसून तुम्हाला काही संकल्प घ्यायचा आहे की आजपासून मी स्वामी प्रकट दिनापर्यंत अशा प्रकारची सेवा करणार आहे. मग त्यामध्ये तुम्हाला वेळेचे बंधन पाळायचं गरजेचं आहे. समजा पहिल्या दिवशी तुम्ही सकाळी वाचत आहात तर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळीच वाचायचं आहे. फक्त त्याची दुटी बदलत असेल, त्या ठिकाणी सूट होत असेल, तुम्ही टाईम बदलू शकता. पण जे घरीच असतात त्यांना नियम पाळणे गरजेचं आहे किंवा ते शक्य आहे किंवा वेळेचे बंधन पाळणं सहज सोपं आहे. मात्र वेळ ही एकच ठेवायची आहे. आसन आपलं एकच ठेवायचं आहे. जी माळ तुम्ही स्वतःसाठी जपत आहात तीच माळ तुम्हाला घ्यायची आहे आणि तुमच्या घरातील प्रत्येक सदस्याचे एकच माळ वापरत असणं चुकीचं आहे. त्यामुळे तुमच्या स्वतःची माळ तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आता ही सेवा सकाळची करावी का तर नाही, तुम्हाला दिवसभरामध्ये जेव्हा जमणार आहे तेव्हा तुम्ही करू शकता. फक्त 12 ते 12:30 ही वेळ जी आहे ती सोडून तुम्ही दिवसभरामध्ये रात्री 12 वाजेपर्यंत कधीही सेवा करू शकतात. फक्त सकाळची वेळ अशी असते की सकाळच्या वेळेमध्ये आपण जी सेवा करतो त्या ठिकाणी मनही शांतपणे रमत असतं. पण अगदी सकाळी शक्य नसेल तर तुम्ही 12 ते 12:30 ही वेळ सोडून कधीही कुठल्याही वेळेस तुम्ही ही सेवा, स्वामींची सेवा करू शकता. आणि ही सेवा करत असताना मांसाहार हा पूर्णपणे वर्ज्य सांगितला आहे. पण बऱ्याच ठिकाणी मांसाहार वर्ज्य करता येत नाही आणि सेवाही सोडूशी वाटत नाही. तर बघा, शक्यतो मांसाहार सोडण्याचा प्रयत्न करा. पण अगदीच तुम्हाला मांसाहार सुटत नसेल किंवा तुमच्या घरातले मांसाहार करत असतील तर तुम्हाला सेवाही करायची असेल तर एक काळजी घ्यायची आहे की ज्या दिवशी तुम्ही मांसाहार केला असेल त्या दिवशी तुम्ही मांसाहार न करता त्यावेळेस या ग्रंथांना, या माळेला हात लावायचा नाही. हा एवढाच नियम मात्र तुम्हाला पाळायचा आहे. पण जेव्हा जेव्हा आपण नेहमी सेवा करतो तेव्हा त्या सेवेने आपली जी मांसाहार करण्याची इच्छा आहे ती देखील हळूहळू कमी होऊ लागते. त्यामुळे आपण मांसाहार करतो आणि म्हणूनच सेवाच करायची नाही असं कुठलेही लिहिलेलं नाही. तुम्ही फक्त एकदा सेवेला सुरुवात करा आणि स्वामींना सांगा की स्वामी महाराज, ही जी मांसाहाराची इच्छा आहे ती माझी सुटू द्या. 100% तुम्हाला मांसाहार तुमचा सुटणार आहे. आता यापुढे त्यानंतर या ठिकाणी तुम्ही संकल्पयुक्त सेवा करायची असेल तर तुम्हाला जेव्हापासून ही सेवा सुरू ठेवायची आहात तेव्हापासून ते स्वामी प्रकट दिनापर्यंत मांसाहार करायचं नाही. हा महिनाभर जर तुम्ही पाळला तर नियम कडक पाळायचे आहेत. तर या तुम्ही सेवा करणार आहात, तुम्हाला नियम पाळायचे आहेत. पण घरचे मांसाहार करतात तर या ठिकाणी तुम्ही स्वतःला तो नियम पाळा. इतरांची जबरदस्ती करू नका. त्यामुळे कमीत कमी तुम्ही तरी हे नियम पाळा. आता बघा, बऱ्याच ठिकाणी सेवा केल्या जातात पण त्या ठिकाणी मन रमत नाही, विश्वास नसतो. अरे उगाचच आपण वाचत होईल तसं बरेच प्रश्न मनात येतात. जर तुमचा विश्वास कुठेतरी कमी पडत असेल तरीही तुम्हाला अनुभव हा कधीच मिळणार नाही. त्यामुळे एकदा सेवा करताना विश्वास ठेवा, मनोभावे करा आणि विशेष म्हणजे सातत्य ठेवा. जेव्हा आपण सातत्य ठेवून एखादी सेवा करतो, डोळे झाकून विश्वास ठेवतो, तेव्हाच त्याने आपल्याला अनुभव हा 100% मिळतो. विश्वास ठेवा. या व्यतिरिक्त तुमचं नशीब बदलायला स्वामी महाराज स्वतः तुम्हाला मदत करणार. तुमच्या मागच्या जन्माचे जे काही कर्माचे भोग आहेत ते संपण्यासाठी देखील स्वामी महाराज नेहमीच पुढाकार घेतील. तर बघा, तुमच्याही या गोष्टीवर विश्वास असेल तर स्वामी महाराजांचा विश्वास असेल
तर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ ही कमेंट नक्की लिहा. आणि सेवा तुम्ही 1, 3, 5 किंवा जेवढे जमतील तेवढे स्वामीचरित्र सारामृत पारायण सुरू ठेवा. तुम्हाला नित्यसेवा ज्याप्रमाणे सांगितले त्याप्रमाणे देखील तुम्ही सेवा करू शकता. तर बघा, ही आहे स्वामी प्रकट दिनापर्यंत तुम्हाला करायचे आहे. 23 फेब्रुवारीपासून म्हणजे कालपासून करायचे आहेत नित्यसेवा. तर व्हिडिओ कसा वाटला आणि नियम कोणते हे कळालेच असेल तर लाईक करायला विसरू नका. भेटूया अशा नवीन पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.